नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे वन माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनलचं स्वागत करते. तर आता आपण येलेलो असं गणपती बघण्याची आरुष 8मध्ये बायपास रोड कुंभार गल्ली बघू शकतात. हे असा चंदगडचं बायपास रोड कुंभार गल्ली आणि हा असा आरुष आर्ट्स म्हणा दिगंबर दादांचा. चला बघूया, आपण जाऊया आणि मस्तपैकी गणपती बघूया. शाडू मातीचे गणपती 1 ते 10 फुटापर्यंत गणपती असतात. तर मस्तपैकी भेटायला त्यांना आणि बोलायला त्यांच्याशी. तर मंडळी बघू शकतात, हे असत आपले शिवाजी बाबा. बघू शकतात गणपती बाबा. काय म्हणताय? चालेल द्या. झाल्यात गणपती? अजून 2-4 घालायचे ते बघू शकतात. आणि त्यासाठी काय असत सगळे गणपती बघूया, आपण जाऊया. बघू शकतात यासाठी गणपती असतात सगळे शेडमध्ये. बघा किती मस्त मस्त मूर्ती असत. आणि हे असत आपले दिगंबर दादा. तर मंडळी आता आपण जाऊया शिवाजी बाबाकडे आणि त्यांच्याशी बोलूया. तर मंडळी आता आपण बाबांशी चर्चा करूया, की बाबांना विचारूया, बाबा आता सध्या मातीचे गणपती कमी का तर महाग आहेत किंवा लवकर मिळत नाहीत, त्यामुळे मातीची गणपती कमी आणि प्लॅस्टरकडे लोक जास्त वळायला का तर सुंदर दिसतात, टिकाऊ आहेत, परत स्वस्त पण आहेत. त्यामुळे मग तुमचं यावर काय मत आहे? ते थोडं नेण्या आणण्याला जरा हलकं पडतंय, टिकाऊ येतंय. मातीची मूर्ती जराशी जपून न्यावी लागते, हळूवारपणे हाताळावं लागतंय त्या गोष्टीला. आणि कला ही मातीची लवकर होण्यासारखी नाही. आणि प्लास्टरच्या मूर्त्या ह्या 5-50 दिवसाला तयार करतात. मातीच्या मूर्तीसाठी एक 4-5 दिवस तरी किमान लागतात. त्यामुळे कलाकार, मेन कलाकार, हाडाचे कलाकार जे आहेत, थोडंफार येतंय त्याला हस्तकला, ते असे उपेक्षितच राहिल्यात. त्यामुळे हा व्यवसाय कलाकारांच्या हातून काढून घेण्यात आलाय. कोणीही येतंय आणि ते त्याचे मोल्ड साचा घेतय, त्याच्यात काय कला लागत नाही, काय नाही. प्लास्टर टाकलं की मूर्ती 1-15 मिनिटात तयार होते. आता तुमच्या बऱ्यापैकी त्यामुळे ते बऱ्यापैकी कलाच विलोप होत चालली. त्यामुळे शासनाने ह्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष देऊन या पीओपी गणपती म्हटल्यावर पर्यावरण हानिकारक येतच ते. आपण आता आनंद चतुर्थी नंतर कुठं बाहेर पडलो तर त्या मूर्त्या कुठं गटारीत, कुठं वड्यात, कुठं वरांड्यात अशा पडलेल्या असतात. त्यामुळे त्यांची विटंबना बघायला होत नाही. आपण हेच करतोय काय आणि येणाऱ्या पिढीला आपण हेच देणार काय? बरोबर आहे. आणि मातीचं कसं विरघळते, मातीचं कसं थोडा वेळ झाला की ते विरघळून जाते लगेच, त्याचं विघटन होतंय, लगेच होतंय. पण प्लास्टरचं तसं नाही, ते विघटन होत नाही. त्यामुळे पाणी दूषित होणे किंवा जनावरांनी हे हानिकारक आहेच. त्यामुळे हे झाड, जंगल वगैरे ह्याच्यावर सुद्धा परिणाम ह्या गोष्टीचा होतोच. त्या शासनानं ह्या गोष्टीकडे कुठेतरी गांभीर्यानं बघितलंच पाहिजेत आणि पीओपीवर बंदी ही आणलीच पाहिजे. आता सुरुवाती गणपती जेव्हा घडला तेव्हा मातीचाच घडला. हो, सुरुवात हळूहळू सगळी प्लॅस्टरकडे वळायला. होय, आपलं शास्त्र काय सांगतंय? आपलं शास्त्र सांगतंय गणपती मूर्ती ही मातीचीच असावी. पण ते कोण लक्षात घेतय? आता लोक पण आपल्या सोयीनुसार गणपतीचं पूजन करतात, कसलंही आणतात आणि तिचे पूजन करतात. मूर्ती झाली की झालं असा विचार करायला. आणि आता बनवणारे पण कसं झालंय, कुठं तेवढं मेहनत घेत बसायचं म्हणतात आणि प्लास्टरची बनवून हे करतात. हे आणायचा त्रास, न्यायचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी फाटा देऊन त्यांनी मध्य गाठलाय, सोपा पर्याय निवडलाय. त्यामुळे
या गणपतीचं काय पावित्र्य शिल्लक राहिलंच नाही. होय. ह्या गोष्टीवर बोलायचं तितकं थोडंच आहे, हम्म. पण कुठंतरी होय, जनताच आता कुठंतरी ह्याच्यावर विचार केला पाहिजे. जनतेनंच विचार केला पाहिजेत. होय, शासन जरा दुर्लक्ष करतयच का पर्याय नाही म्हणून, होय, पण मेन कलाकारांनी तुम्ही जर 12 महिने संधी दिला होय. तर बऱ्यापैकी माल ह्यो तयार होऊ शकतोय. शकतो. किमान मातीची मूर्ती किमान हम्म. 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत मातीची मूर्ती तयार होऊ शकते. होऊ शकते. होय. आणि ती आम्ही करू शकतोय हम्म. 10 फुटापर्यंत. त्यामुळे हा. कुठेतरी शासनानं पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे. होय. मंडळांनी पण ह्याचा विचार केला केला पाहिजे. मंडळ आता सगळी बघन ती प्लॅस्टरच आणतात. होय, प्लास्टरच असा. त्यामुळे ह्यावर जनतेनं जर शानी झाली जनता तरच हे घडणार. बनवणारा काय तुम्हाला जे पाहिजे तसंच बनवणार. होय. आणि कलाकार हे थोडेफार हाडाचे आहे ते उपेक्षित राहिल्यातच आता सध्या. त्यामुळे ह्या धंद्यावर बऱ्यापैकी परिणाम झालाय आणि खरी कला ही लोप पावत चालली. आणि बनवायचं लागते बनवायचं लागते. काही कुंभार बंद झाले. मग हे प्लास्टरमुळे त्याच्यावर बंदी आली. योग्य मोबदला मिळत नाही. ह्या मेहनत जेवढी आहे ती योग्य मोबदला मिळत नाही. पीओपीचं झटपट होतात म्हणून ते जरा स्वस्त विकलं जातंय. त्यामुळे त्याकडे कल लोकांचा भरपूर आहे. दिसायला आकर्षक दिसतात. तिचे पण असतात पण त्यांचं लक्ष नाही. आता मातीत सुद्धा आकर्षकपणा आणता येतोय पण त्याच्यासाठी वेळ लागतोय. आणि आता झटपटीची असल्यामुळे लोकांना वेळ नाही मिळत. लगेच पाहिजे. रेडीमेड सगळं तयार पाहिजे झटपट. पण तसं नसतंय कलेचं. कला ही कलाच असते. ते बऱ्यापैकी कलेला वेळ द्यावा लागतोय. कस्टमरनी पण वेळ द्यावा लागतोय कलाकाराला. ते विचारात घेत नाहीत सध्या. मातीच्याच मूर्त्या घ्याव्या. कस्टमरनी मातीच्या मूर्त्या घ्याव्या. मातीपासून बऱ्यापैकी फायदा आहे आणि ते कुठं हानी होणे नाही, काय नाही. प्रदूषण राखलं जातंय. गणपतीची विटंबना होत नाही. त्याचं विघटन होतंय लगेच. पण प्लास्टरचं विघटन हे होतच नाही. तर म्हणजे बघू शकतात हे जे फोटो असतात ना, या फोटोमध्ये ज्या मूर्त्या असतात त्या ह्या साईडला बघू शकतात. मूर्त्या बाबांनी मस्तपैकी तयार केल्याने आहेत बघू शकतात. म्हणजे तुमका जशी हवी आहे मूर्ती तशी ती शाडू मातीमध्ये बनवून देऊ शकतात. ते बघू शकतात. पण लोकांचा आता कसा झाला, उचलण्यासाठी म्हणा किंवा नेण्या आणण्यासाठी म्हणा जड पडतात मातीचे गणपती किंवा काही कारणं असू शकतात. त्यामुळे सगळीजणांना प्लॅस्टरकडेच वळतात. तर जरा स्वतः पण विचार करू गयो या गोष्टीवर गरजेचा. पण थोडाफार बाबांशी बोललो तर बाबांनी सांगितल्याने की कशी आता लोक वळली आहेत सगळी काय. तर थोडीफार इमोशनल स्टोरी पण आती आणि थोडीफार लक्ष पण दिला पाहिजे प्रत्येकाने. कारण आता पर्यावरण पूर्णपणे विलुप्त होत चाललो आहे. त्यामुळे पर्यावरणपूरकच अशी मूर्ती घेणं गरजेचा असं तरी माझं तरी मत आहे. आणि आमचं पण गणपती आहेच असतं मामांचं गणपती, त्यामुळे काही विषय नाही. तर सर्वांनी आता प्लॅस्टरकडे न वळता चांगली दिसता ह्या मान्य. पण ही पण मूर्ती तशी मूर्तिकाराक सांगितल्यानंतर मूर्तिकार तसं बनवून देऊ शकतो तुमका. तर बऱ्यापैकी सध्या प्लॅस्टरकडेच लोक वळतात. तर तसा न करता आपली पण जीवाची काळजी करता मातीकडे वळा असा माझा संदेश असा. तर मंडळी आता आपण ना मूर्ती घेणाऱ्यांची काय याच्यावर प्रतिक्रिया म्हणजे याच्यावर काय त्यांचं संदेश आहे तो आपण जाणून घेऊया. तर आपल्यासोबत असत. नाव कसं तुमचं? माझं नाव सतीश सामंत, श्रीपादवाडी. मी याच्या अगोदर POPची मूर्ती आणत होतो आमच्या घरी. 1992 पासून आम्ही घरामध्ये मूर्ती पुजवतो. परंतु ते त्या मूर्तीचे व्यवस्थित विसर्जन होत नव्हतं किंवा विघटन होत नव्हतं. म्हणून मी स्वतः निर्णय घेतला की POP बंद करायचं आणि मूर्ती जी घ्यायची.
याच्या अगोदर मी कैलासवासी लक्ष्मण कुंभार यांच्याकडनं एक 7-8 वर्ष मूर्ती नेली, परंतु ते काम करत नसल्यानंतर मी आरुष आर्टमधून आता 10 वर्ष मूर्ती घेऊन जातो आहे. आणि गेल्या वर्षीच म्हणजे 2025चा जो गणेशोत्सव होता त्यावेळेला मला ह्या आरुष आर्ट्समधल्या मूर्तीमुळे पुणे विभागामधून प्रदूषण महामंडळ व लोकसत्ता संयुक्त विद्यमान जे ह्याची स्पर्धा गणेश स्पर्धा भरलेल्या होत्या, डेकोरेशन स्पर्धा, हां. त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालं. म्हणजे ह्या आमच्या ग्रामीण भागामध्ये गेले जवळजवळ 10 वर्षाच्या मागे अजिबात POP नव्हतं, परंतु आत्ता POP आलं आहे. त्यामुळे आपल्या ह्या ज्या डोंगराळ भाग आहे किंवा हा ग्रामीण भाग आहे इथे प्रदूषणाचा प्रचंड हे होतो. जर समजा POP जर पाण्यामध्ये कुसलं तर प्रचंड तिथे रानपण उगवत नाही आणि ते जनावरांना म्हणजे एवढं गटारापेक्षा पण त्याची हे केमिकलमुळे त्याची पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे मी पूर्ण जनतेला सांगेन की बाबांनो, आपला निसर्ग असेल तर आपण आहे, गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पा आपला देव आहे, तरी पण तुम्ही सर्वांनी मातीच्या मूर्ती घ्या. छोटी असू दे, देव हा छोटा किंवा मोठा आहे याच्यामध्ये काय नाही आहे, देव हा देवच आहे. त्याची उंची मोठी, आता लोकांना काय पाहिजे 5 फुटाची मूर्ती 7 फुटाची मूर्ती असलं नको. 1 फुटाची जरी मूर्ती नेला तरी चालेल. आणि शक्यतो लोकांनी किंवा जनतेने आपल्या मातीपासून बनवलेल्या मूर्त्या घ्याव्यात, जेणेकरून सगळ्यापासून त्याचा हे होईल. शास्त्र पण ते सांगतं, त्यामुळे शास्त्र पद्धतीप्रमाणे सगळा आपला गणेशोत्सव चांगला आनंदात साजरा होईल. त्यामुळे कोणाला निसर्ग पण राहायला पाहिजे याचा सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं. आणि मी आरुष आर्टमधनं घेतो आहे की असं नाही की मातीच्या मूर्तीला स्पर्धेमध्ये हे नाही आहे. मी पुणे विभागामधनं बक्षीस आणले आहे. माझ्याकडे म्हणजे सर्टिफिकेट आहे, ट्रॉफी आहे, सगळं आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्ही जे बोललात ना आता ते मला पण पटलेलं आहे. बघू आता आपण किती लोकांनाही पटतंय. तर म्हणजे आता आपण शिवाजी बाबांशी आणि सतीश म्हणान जे की हायना गणपती घेतात, आरुष आर्टमधनं गणपती घेतात, त्यांच्याशी पण आपण बोलू. आणि त्यांची दोघांची पण मतं सेम झाली की पर्यावरण घातक असे प्लॅस्टरचे गणपती वापरू नकात आणि मातीच्या गणपतींकडे जावा. तर आपण आता दिगंबर दाशी जे की शिवाजी बाबांचे मुलगे असतात त्यांच्याशी पण आपण बोलूया आणि चर्चा करूया थोडीफार. तर दादा तुमचं काय मत आहे याच्यावर? मुळात मातीचे गणपती आमच्याकडे खूप पूर्वीपासून आहेत. म्हणजे आमच्याकडे पर्याय होता की प्लास्टरचे गणपती बनवायला. आता सगळेच बनवतात म्हटल्यानंतर आपण पण बनवूया असं आमच्या चर्चा झाली होती घरी. पण मी म्हटलं की नाही, माती म्हणजे POP हे कायमस्वरूपी म्हणजे चालणार नाहीच. लोकांना जोपर्यंत समजत नाही की म्हणजे समजतं लोकांना, पण एक हलकी किंवा इझी अशी मूर्ती म्हणून ते POPकडे आता वळालेत. पण काही दिवसानंतर मातीकडे हे येणारच. आणि आमच्याकडे फोटो वाईज म्हणजे जशी फोटोमध्ये आता साधारण उदाहरण ह्या समोर मूर्ती आहे, ही मोठी, ही इकडची, ही फोटो त्या मुलांनी फोटो दिलेला आहे, त्या पद्धतीने आम्ही त्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. जशी कॉपी देतील त्या पद्धतीने मूर्त्या मिळतात, पण त्याच्यासाठी आम्हाला वेळ दिला पाहिजेत. किमान 2-3 महिने आधी फोटो दिला पाहिजेत, त्या पद्धतीने तुम्हाला मूर्त्या मिळू शकतील. ह्या वर्षी जमाग नसला गणपती सांगण्यासाठी तरी तुम्ही पुढच्या वर्षी सांगू शकता. आरुष आर्टशी नक्की संपर्क करा, मी खाली नंबर देते. तर तुम्ही ह्या वर्षी हा व्हिडिओ बघत असाल तर पुढच्या वर्षी नक्की त्यांचा संपर्क करा आणि तुमचं गणपती तुमच्या फोटोनुसार तुम्ही बुकिंग करून जाऊ शकतात. आणि सध्या पर्यावरण खूप हानिकारक होत चालला, त्यानुसार तुम्ही पर्यावरणासाठी मदत म्हणून तुम्ही किंवा परंपरानुसार किंवा श्रद्धेनुसार ह्यो गणपती मातीतच असता, या मागा पण माहीत आहे. त्यामुळे तुम्ही पण थोडा दुर्लक्ष न करता ह्याच्याकडे तुम्ही वळा अशी मी विनंती करते. तर मंडळी आपण व्हिडिओ करत करत काळोखच झालो आणि भरपूर पाऊस लागता. तर आता आपण व्हिडिओ संपवूया. तर आजच्या ह्या व्हिडिओतनं आपण इतकंच संदेश द्यायचं होतं की सध्याच्या पर्यावरणाची हानी चालली आहे, त्यामुळे आपणाला त्रास होतो. त्यामुळे जो त्रास होता तो सणासुदीच्या निमित्तानं थोडंफार कमी होऊन दे आणि पर्यावरणपूरक असे गणपती तुम्ही ह्या वर्षी नाही जमला तरी पुढच्या वर्षी करा अशी आपली ह्या व्हिडिओतनं एक विनंती होती तुमका. तर आरुष आर्टसारखे कलाकार जे की असत ते अजूनही मातीचे गणपती ठेवून आपली कला जोपासतात, कुंभारांची जी कला ती जोपासतात, त्याचबरोबर पर्यावरणाक त्यांचा एक हातभार म्हणून असा.
त्याचबरोबर त्यांच्याजवळ जे गणपती घेणार असतात त्यांचे पण मी मनापासून आभार मानते, कारण तुम्ही अजूनही मातीशी घट्ट नातं जोडून असा तुमचा आणि पर्यावरणाला तुम्ही खराच मदत करतात. तर सर्वांनीच जर असं विचार केलो ना तर खराच आपली पर्यावरण वाचा शकता, निसर्ग आपलं वाचा शकता. कारण प्लॅस्टरचे गणपती असतात दिसाक चांगले म्हणा, कलर वगैरे किंवा काही असणे हलके वगैरे, पण सध्या ते घातक असतच प्लॅस्टर. कारण ज्यांचं आपण विसर्जन व्यवस्थित पद्धतीने करणू नाही किंवा त्यांची विटंबना होता, तर त्या काहीतरी टाळला पाहिजे, म्हणजे कमी झाला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आपलं ह्यो विषय तुमका आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.